हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर बरेच दिवसापासून ना मला हेअरफॉलचा प्रॉब्लेम होत होता. मी सगळे उपाय केले पण तो काही कंट्रोलमध्ये येत नव्हता आणि बाहेरून सप्लिमेंट्स घ्यायचं ठरवलं तर त्याच्या साईड इफेक्ट्सचा विचार करून भीती वाटते. म्हणून मी गुगल, यूट्यूब, ChatGPT या सगळ्या प्लॅटफॉर्मवर बराच रिसर्च केला आणि त्यानंतर मला असं दिसलं की जेव्हा तुम्ही मिक्स सीड जसे सनफ्लावर सीड, पंपकिन सीड हे सगळे सीड्स खाता तो तुमचा हेअरफॉल तेव्हा कंट्रोलमध्ये येतो. तर तसे तर आपल्याला ह्या खाल्ल्या जात नाही, म्हणूनच मी आज त्याचे लाडू बनवण्याचं ठरवलं आहे. तसेच हे लाडू तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. तर चला मग आज मी पटपट तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करते. तर यासाठी मी घेतले आहे 2 वाटी मखाना, अर्धी वाटी पंपकिन सीड, अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स आणि अर्धी वाटी मस्कमेलन सीड. त्याचबरोबर काजू, बदाम आणि किशमिश सुद्धा घेतला आणि गूळ घेतला आहे. हा जवळपास 200 ग्राम असेल. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार हे सगळं ॲड करू शकता. मी जनरली 8 ते 10 दिवस पुरतील असेच लाडू बनवून ठेवते, कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. तर मी फ्रेश बनवते जेव्हा पण मला लागतात, म्हणून मी 8-10 दिवस पुरतील असे एवढेच लाडू स्टोअर करून ठेवते. तर सगळ्यात आधी मी 1 चमचा तूप टाकलं कढईमध्ये आणि त्यानंतर मखाना त्यामध्ये छान भाजून घ्यायचा जोपर्यंत तो क्रिस्पी होत नाही. तुम्हाला दिसेलच त्याच्यावर असे थोडे लालसर असे डाग पडायला लागतात, तेव्हा समजून जायचं की तो मखाना छान भाजून गेला आहे. कारण की जेव्हा तुम्ही हा मखाना खरपूस भाजताना तेव्हाच तो छान बारीक होतो मिक्सरमध्ये. बघा असा तो बारीक झाला पाहिजे. त्यानंतर मी तो थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेतला. त्यानंतर मी सगळ्या सीड्स एकसाथच त्या कढईमध्ये ॲड करून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून छान भाजून घेतले आहे आपण, छान अशा थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत. ह्या सीड्स भाजायला जास्त वेळ लागत नाही, पण एकदा ह्या खरपूस भाजल्यानं की याची टेस्ट छान लागते आणि हे जास्त दिवस टिकते. ही सगळी इन्ग्रेडियंट्स तुम्ही जेव्हा कढईमध्ये भाजताना तेव्हा तुमच्या गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम असायला पाहिजे. जर तुम्ही मीडियम टू हाय केली ना तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स खूप लवकर जळू शकतात, म्हणून गॅस ही लो टू मिडियमच ठेवायची. बघा ते पंपकिन सीड्स वगैरे सीड्स मी भाजून घेतले आणि ते एका परातीमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी. त्यानंतर मी परत त्यामध्ये तूप ॲड केलं आणि त्यामध्ये काजू बदाम आधी टाकले, ते छान भाजून घेतले. ते थोडेसे भाजून घेतल्यावर मी त्यामध्ये नंतर किशमिश ॲड केले, कारण की किशमिश लगेच नरम पडून जातात, म्हणून मी आधी काजू बदाम ॲड केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किशमिश ॲड केले. हे पण मी छान भाजून घेतले. हे पण अगदी 2 मिनटात भाजून होतात. ते पण मी एका परातीमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी. हे सगळं इन्ग्रेडियंट्स तुम्ही थंड होऊ द्यायचे. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये एक करून सगळे बारीक करून घ्यायचे. तर सगळ्यात आधी मी मखाना घेतला आणि तो बारीक करून घेतला मिक्सरमध्ये. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मखाना ना हा रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहे. जर तुम्ही मखाना डेली कन्झ्युम केलं तर तुमचे हाडं मजबूत बनतात. सो मखाना हा हेल्थसाठी खूप छान आहे, तर तुम्ही खायलाच पाहिजे. तसेच लहान मुलांनाही तुम्ही हे द्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या सीड्समध्ये प्रोटीन खूप असतं, त्यामुळे आपण डेली प्रोटीन इंटेक तर करू शकत नाही, तर या लाडू थ्रू आपल्या शरीरात प्रोटीनसुद्धा जाते. सो बघा मी सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडी वेलची पूड ॲड केली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी. त्यानंतर आपल्याला ना कढईमध्ये गूळ मेल्ट करायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी 3 चमचे तूप कढईमध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर जो गूळ होता ना त्याला मी बारीक सुरीने असं चिरून घेतलं, म्हणजे तो लवकर मेल्ट होईल. आणि मी इथे ना ऑर्गॅनिक गूळ यूज केला आहे, ज्यामध्ये केमिकल नसतात आणि तो थोडासा डार्क रेड असतो, थोडासा ब्लॅकिश असतो कलरमध्ये, पण हा हेल्थसाठी चांगला असतो. याच्यामध्ये शुगर कंटेंट कमी असतं. सो हा एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. तर तुम्ही हा असाच गूळ यूज करायला पाहिजे, ऑर्गॅनिक गूळ. आणि कारण की हा लहान मुलांसाठी पण चांगला आहे. माझ्या मुलासाठी काही पण पदार्थ बनवायचे असले तर हाच गूळ यूज करते. आणि एरवी पण आमच्या घरी कधीच दुसरा गूळ आणत नाही, हाच गूळ आम्ही यूज करतो. हा थोडा किमतीने महाग आहे पण शरीरासाठी हेल्दी आहे. बघा हा गूळ आपल्याला एवढाच मेल्ट करून घ्यायचा आहे, याच्यापेक्षा जास्त त्याचा पाक करायचा नाही. आणि मग तो मेल्ट झाल्यावर तो त्या सारणामध्ये ॲड करायचा. आणि हे सारण जेव्हा गरम असतं ना तेव्हाच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने, कारण की तो गूळ एकदा परत थिक व्हायला लागला ना की तो कडक होतो, मग लाडू जोडायला प्रॉब्लेम होतो. तर बघा मी कढईमध्येच पूर्ण टाकलं सारण आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला अजूनही हे मिक्सचर थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा गूळ ॲड करू शकता किंवा तूप ॲड करू शकता.
आणि बघा बोलता बोलता माझं सारण मस्त तयार झाल्याने त्याचे लाडू पण छान बनत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू बनला आहे. तर असेच मी सगळे लाडू बनवून घेतले आणि बघा शक्तिवर्धक, कॅल्शियमयुक्त आणि प्रोटीनयुक्त असे लाडू तयार आहेत. हा तुम्ही रोज डेली एक कंझ्युम केला ना तरी तुमचा हेअरफॉल प्रॉब्लेम कमी होईलच, सोबतच तुम्हाला या लाडूंमुळे ताकदही मिळेल आणि एजनुसार आपल्या हाडांमध्ये कमजोरी येते ती येणार नाही. तसेच तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता, खूप उपयुक्त आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण हे लाडू ट्राय करणार आहात का? ट्राय केले तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.